हॅलो स्टुडंट्स, स्वागत करतो मी तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलला अक्षयज व्ह्यू पॉइंट. आणि आज आपण बघणार आहोत की फोटोकॉपी तुम्ही एक्झाम झाल्याच्या नंतर, रिझल्ट लागल्याच्या नंतर तुमच्या अँसर शीटची फोटोकॉपी कसं अप्लाय करायचं. रिचेकिंग, रिव्हॅल्युशन, व्हेरिफिकेशन यामध्ये काय डिफरन्स आहे. ठीक आहे, आता रिचेकिंग पहिले यायचं, आता तुम्ही लॉग इन केल्यानंतर रिचेकिंग हा शब्द कुठेच दिसत नाही. त्याऐवजी काय रिव्होल्युशन असं पण शब्द असतो आणि फोटोकॉपी व्हेरिफिकेशन असं सुद्धा असतं. आता या दोन्हीत नेमका फरक काय आणि तुम्ही फोटोकॉपी व्हेरिफिकेशन करायला पाहिजे की मग रिव्होल्युशन ला पेपर तुम्ही टाकायला पाहिजे, नेमकं काय करायचं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. अक्षय व्ह्यू पॉइंट या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. आपण व्हिडिओ सुरू करूयात. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपण पहिल्या तर बघूयात की फोटोकॉपी कशी मागवायची, त्याची प्रोसेस काय आहे, आणि त्यानंतर आपण बघूयात फोटोकॉपी व्हेरिफिकेशनची प्रोसेस स्टेप बाय स्टेप काय आहे आणि रिव्होल्युशनची प्रोसेस काय, दोन्हीत नेमका फरक काय. चला व्हिडिओ सुरू करूयात. आता हे तुम्हाला माहितच आहे की आपण एसपीपीयू वेबसाईटला कसं जातो, गुगल थ्रू. एसपीपीयू ला तुम्ही क्लिक करा. या वेबसाईटवर, या होम पेजवर इथे एक्झामिनेशन, थोडं झूम करतो मी, एक्झामिनेशन असेल. ऑलरेडी आपण या प्रोसेस केलेल्या आहेत. तुम्ही लॉग इन करत आहात. एक्झाम फॉर्म भरताना सुद्धा तुम्ही ही प्रोसेस केलेली आहे. तरी सुद्धा एक्झामिनेशनला गेल्याच्या नंतर असं पेज येईल. थोडं स्क्रोल करा खाली. त्यानंतर एक्झाम फॉर्म ऑनलाईन इथे येतं पहा, एक्झाम फॉर्म ऑनलाईन. तर इथे तुम्ही क्लिक करायचंय आणि हे पेज ओपन होईल. थोडंसं खाली या, कुठल्याही एका लिंकवर क्लिक करा. ऑलरेडी ही प्रोसेस आपण खूप वेळेस बघितलेली आहे. एकदम शॉर्ट मध्ये मी घेऊन चालतो, ज्यांनी कुणी अजून केलंच नाहीये त्यांच्यासाठी. कुठल्याही एका लिंकला क्लिक करा. हा प्रोसीड टू लॉग इन. आता इथं तुम्हाला प्रोसीड टू लॉग इनला क्लिक करायचंय आणि लेफ्ट साइडला असेल स्टुडंट लॉग इन, कॉलेज लॉग इन, ऍडमिन लॉग इन. तर स्टुडंट लॉग इन मध्ये तुम्ही जायचंय. इथे लॉग इन म्हणा. ठीक आहे, लॉग इन केल्याच्या नंतर या टाईपचं एक लॉग इन पेज ओपन होतं. आपण बऱ्याच वेळेस इथून पुढे देखील याच प्रोसेस करणार आहोत. लॉग इन बाय, तुम्हाला तर ते सिलेक्ट करायचंय. मोबाईल नंबर थ्रू लॉग इन करणार आहात की ईमेल आयडी थ्रू. मोबाईल नंबर थ्रू लॉग इन करत असाल तर त्याला एक पासवर्ड तुम्हाला एंटर करायचा आहे आणि जो कॅप्चा कोड दिलेला असतो तो इथे एंटर करा. लॉग इन म्हणा. ठीक आहे, हा आता लॉग इन केल्याच्या नंतर असं एक पेज ओपन होईल. तर या पेजवर खूप सारे ऑप्शन्स इथे दिलेले आहेत पहा. ठीक आहे, तर या ऑप्शन्स मध्ये फोटोकॉपी रिव्होल्युशन असा एक ऑप्शन आलेला आहे पहा. ठीक आहे, फोटोकॉपी रिव्होल्युशन इथं तुम्हाला क्लिक करा. इथं दिलंय पहा मी. तर इथं तुम्हाला क्लिक करायचंय. जर हे बघा रिझल्ट लागलेला आहे, तुम्हाला जर असं वाटतंय की आपण पेपर लिहिलेला आहे पण मार्क्स कमी आले, त्या केसमध्ये तुम्ही फोटोकॉपी मागवू शकता. ठीक आहे, त्यासाठी आता आपण प्रोसेस बघतो आहोत. ठीक आहे, आता फोटोकॉपी रिव्होल्युशनला क्लिक केल्याच्या नंतर अशा टाईपचं एक पेज ओपन होईल. अप्लाय फॉर फोटोकॉपी इथं तुम्हाला क्लिक करायचंय. हे झाल्याच्या नंतर ते विचारलं की सिलेक्ट एक्झाम आणि सिलेक्ट कोर्स. तर तुमची एक्झाम कुठली, ऑक्टोबर नोव्हेंबर एक्झाम आता जी झाली ती ऑक्टोबर नोव्हेंबर 2024. आणि तुमचा कुठला पॅटर्न आहे. तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्ही एफई ला आहात की एससी ला आहात, म्हणजे फर्स्ट इयरला आहात, सेकंड इयरला आहात, थर्ड इयरला आहात, जे काही आहे ते ओपन होईल. तिथं क्लिक करा. ते झाल्याच्या नंतर तुमचे हे सब्जेक्ट जे आहेत ते सगळे दिसतील. तुम्हाला कुठल्या सब्जेक्टची फोटोकॉपी मागवायची आहे. ओके, तर तुमचे मार्क्स इथं दिलेले असतील. सगळ्यात शेवटी इथं टिक करता येते तुम्हाला. फॉर एक्झाम्पल एक सब्जेक्ट, हा सब्जेक्ट आहे तुम्हाला, फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग ग्राफिक्स. ठीक आहे, तुम्हाला हा टिक करायचा आहे. तुम्ही तो टिक करा जर फोटोकॉपी मागवायची असेल तर. ठीक आहे, इथं तुम्ही टिक करा आणि सबमिट बटनला क्लिक करा. ठीक आहे, हा ते झाल्याच्या नंतर असं एक पेज ओपन होईल. तोच सब्जेक्ट दिलाय की नाही एकदा क्रॉस व्हेरीफाय करायचंय तुम्ही. आणि ही पीडीएफ जी असेल इथं ती डाउनलोड देखील होईल. तुम्हाला त्या पीडीएफ वरच्या सगळ्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स असतील त्या केअरफुली रीड करायच्या आहेत. एक माहिती पत्र तुम्हाला असेल फक्त की इन्फॉर्मेशन त्यामध्ये दिली. तुम्ही व्हेरिफिकेशनला कसं टाकू शकता, रिव्होल्युशन म्हणजे काय, सगळी इन्फॉर्मेशन त्यामध्ये दिलेली आहे. तर थोडं खाली स्क्रोल केल्याच्या नंतर चेकबॉक्स आहे. या चेकबॉक्सला जोपर्यंत तुम्ही टिक करत नाही तोपर्यंत सबमिट ऍप्लिकेशन हे हायलाइट होणार नाही. ठीक आहे, थोडंसं स्क्रोल करा, चेकबॉक्सला टिक करा आणि नंतर सबमिट ऍप्लिकेशन या बटनवर क्लिक करायचंय. हा ते केल्याच्या नंतर इथं एक मेसेज येईल बघा,
की तुम्ही ऍप्लिकेशन तर केलंय पण पेमेंट केलेलं नाहीये. फोटोकॉपी जर मागवायचंय तर तुम्हाला किती पेमेंट लागेल ते आपण बघूयात. तर इथं तुम्ही क्लोज करा आणि खाली स्टेटस दिलेला असतो पहा, फोटोकॉपी तुम्ही मागवली आहे पण तो स्टेटस पेंडिंग आहे पाहिजे. फोटोकॉपी ऍप्लिकेशन त्याचा स्टेटस काय तर पेंडिंग आहे. तुम्ही किती सब्जेक्टसाठी अप्लाय केले ते पण दिसतं. व्ह्यू सब्जेक्ट तो पण तुम्ही क्लिक करून बघू शकता की त्याच सब्जेक्टची फोटोकॉपी तुम्ही मागवलेली आहे का. ठीक आहे. आता हे जे पेंडिंग स्टेटस आहे, जेव्हा तुम्ही पेमेंट कराल त्यावेळेस तिथं सक्सेस असं येईल. ठीक आहे. थोडंसं पुढे येऊयात आपण. इथं बँक ऑफ महाराष्ट्राचं हे एक पेज ओपन होईल. इथं तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राच्या शेजारी एक छोटं सर्कल आहे, तिथं क्लिक करायचंय. तिथं क्लिक केल्याच्या नंतर प्रोसीड फॉर पेमेंट हा ऑप्शन येईल. इथं क्लिक करा, प्रोसीड फॉर पेमेंट येईल. ह्या बटनवर क्लिक करायचंय. ते झाल्याच्या नंतर हे एक पेज असं ओपन होईल. मग तुम्ही इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, फोन पे, गुगल पे कुठल्याही मोडवरून तुम्ही पेमेंट करू शकता. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला QR कोड जर पाहिजे असेल तर तुम्ही फोन पे, UPI इथं टिक करा तर एक QR कोड असा डिस्प्ले होईल आणि 230 रुपये फी ही फोटोकॉपी एका सब्जेक्टसाठी. एका सब्जेक्टसाठी 230 रुपये फी ही तुम्हाला तिथं दाखवली जाईल. QR कोड स्कॅन करा आणि आपण जसं नेहमी पेमेंट करतो तसं तुम्ही पेमेंट करायचं. ठीक आहे. आणि पेमेंट रिसिव्ह सक्सेसफुली असा मेसेज तिथे दिसेल. रेंज असेल अशा ठिकाणावरूनच पेमेंट करा किंवा QR कोड स्कॅन करा. ठीक आहे. आता बघा हे जे आहे इथं सक्सेस आलं बा. पेमेंट स्टेटस पहिले जे पेंडिंग होतं हे सक्सेस आलंय तरच तुमचं ऍप्लिकेशन जे आहे फोटोकॉपीसाठीचं ते ओके आहे असं समजायचं किंवा कम्प्लीट झालंय. ते झाल्याच्या नंतर डाउनलोड ऍप्लिकेशन फॉर्म आणि व्ह्यू सब्जेक्ट असं आहे. तुम्ही हा ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करा प्रूफ साठी. ठीक आहे. इथं डाउनलोड म्हटल्याच्या नंतर एक अशा टाईपची PDF ओपन होईल. त्यामध्ये समजेल की तुम्ही किती सब्जेक्टला अप्लाय केलेला आहे, किती रुपये पे केलेले आहेत, अशी सगळी ती एक रिसिप्ट टाईप ऍप्लिकेशन फॉर्म हा जो आहे फोटोकॉपीसाठी तर तो डिस्प्ले होईल. तो डाउनलोड करून ठेवा, प्रिंट काढून ठेवा. ठीक आहे. आता हे बघा त्यानंतरची प्रोसेस अशी आहे की फोटोकॉपीला तुम्ही अप्लाय केल्यानंतर वेट फॉर 4 to 5 days. आता जी लास्ट डेट दिलेली असती ना, कधी कधी त्यानंतर 4-5 दिवसांनी येते फोटोकॉपी. कधी कधी तुम्ही ज्या वेळेस ऍप्लिकेशन करता फोटोकॉपीसाठीचं त्यानंतर 4-5 दिवसांनी येते. तर ज्या काही डेट आहे तुम्हाला तुमच्या कॉलेजमधून सुद्धा ती इन्फॉर्मेशन मिळेल आणि कॉलेजमधून इन्फॉर्मेशन समजण्याच्या ऐवजी तुमच्या लॉग इन मध्ये तुम्हाला ती फोटोकॉपी आली का नाही ते समजणार आहे. पुढे मी स्लाइड मध्ये ते सांगतोच कुठे ऑप्शन असेल काय नाही. पण ही विद्यार्थ्याची जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी त्याचं लॉग इन कंटिन्युअसली 4-5 दिवसांनी, 2-2, 3-3 दिवसांनी हे चेक करणं. ठीक आहे. मग तुम्हाला लॉग इन चेक केल्यावर फोटोकॉपी डाउनलोड करता येईल. त्याची प्रिंटआउट काढा आणि तुमचे जे कोणी सब्जेक्ट टीचर असतील त्यांना ती फोटोकॉपी दाखवा. ठीक आहे. जर तुम्हाला असं वाटतंय की मार्क्स मध्ये चेंजेस होऊ शकतात, मार्क्स कमी दिल्या गेलेत आणि ते वाढू शकतात, ठीक आहे, तर मग पुढची प्रोसेस तुम्हाला करायची. इथपर्यंत समजलंय. इथपर्यंत आपण फोटोकॉपीसाठी अप्लाय केलेला आहे. ठीक आहे. आणि डाउनलोड ते ऍप्लिकेशन करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. समजलंय काय करायचं आतापर्यंत. तर फोटोकॉपी आल्यावर तुमच्या सब्जेक्ट टीचरला दाखवा. जर सगळं ओके असेल तर पुढच्या प्रोसेस करायची गरज नाही. जे दिलेले मार्क व्यवस्थित चेक केलेले आहेत, काउंटिंग बरोबर आहे, पुढची काही प्रोसेस करायची गरज नाही. पण जर तुम्हाला थोडा जरी डाऊट आहे किंवा तुमचे सब्जेक्ट टीचर म्हणतात की मार्क्स वाढू शकतात, त्या केसमध्ये काय ऑप्शन्स आहेत आपण बघूयात. आता 2 ऑप्शन्स आहेत. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की रिचेकिंग असं पहिले कधीतरी यायचं, काही वर्षापूर्वी असायचं किंवा कंटिन्यू मुलं तेच म्हणतात की रिचेकिंग असा शब्द आता त्या इथून पुढे कदाचित तुमच्या त्या लॉग इन मध्ये नसेल किंवा नाहीये. आता जे सेकंड इयरच्या मुलांनी ऍप्लिकेशन केलं रिचेकिंग असा आता त्याऐवजी काय आहे, रिचेकिंगच्या ऐवजी काय तर फोटोकॉपी व्हेरिफिकेशन असं आलेलं आहे. आता यामध्ये काय करावं लागतं किंवा रिव्हॅल्युएशन किंवा अप्लाय फॉर रिव्हॅल्यू असं दिलेलं असतं तिथं. आता या दोन्हीत फरक काय आहे. कुठल्या केसमध्ये तुमचा पेपर कम्प्लीट परत एकदा चेक होतो, म्हणजे ज्याला तुम्ही रिचेकिंग असं म्हणायचं. ठीक आहे. त्याऐवजी शब्द बदललाय फक्त रिव्हॅल्युएशन. ठीक आहे. आता या दोन्ही मधला फरक तुम्हाला समजायला पाहिजे. तरच तुम्ही जो फोटोकॉपी मागवलेली आहे त्याचे चेंजेस आहेत की नाही त्यानुसार तुम्हाला ते अप्लाय करावं लागेल. पुढचं सांगण्यापूर्वी मी हे क्लिअर करतो की प्रत्येक विद्यार्थ्याची केस ही वेगळी असू शकते. प्रत्येक विद्यार्थ्याचा पेपर, त्याचे मार्क्स वेगळे असू शकतात.
कुठलाही डाऊट असेल तर तुमचे एक्झाम कोऑर्डिनेटर जे कोणी असतील, सब्जेक्ट टीचर जे कोणी असतील त्यांच्याशी कन्सर्न करा आणि मगच पुढची प्रोसेस करा. कारण दोन्हीपैकी एकच ऑप्शन करायचा आहे तुम्हाला का दोन्हीही करायचे किंवा काय जे असेल ते तुमच्या एक्झाम कोऑर्डिनेटरला किंवा जे तुमचे कन्सर्न टीचर असतील त्यांना विचारून पुढच्या प्रोसेस तुम्ही करा. मी एक फ्लो सांगतो फक्त तुम्हाला इथून पुढे काय प्रोसेस असते ते. ओके, आता सगळ्यात पहिले तर आपण बघूयात की फोटोकॉपी व्हेरिफिकेशन जे असतं त्याला काय प्रोसेस आहे. नेहमीप्रमाणे आपण लॉग इन करतो. ठीक आहे, लॉग इन केल्यावर असं पेज मगाशी देखील ओपन झालं होतं. तुम्ही फोटोकॉपी रिव्होल्युशन इथं क्लिक केलं होतं. ठीक आहे, आता परत एकदा तुम्ही ज्यावेळेस 4-5 दिवसांनी फोटोकॉपी येईल त्याच्यानंतरची प्रोसेस आता आपण बघतोय. तुम्ही फोटोकॉपीला अप्लाय केलंय, तुमच्याकडे आली पण तुम्ही क्रॉस व्हेरीफाय केली सब्जेक्ट टीचर कडून, त्यानंतरची प्रोसेस म्हणजे खूप काही दिवसानंतरची प्रोसेस. फोटोकॉपी रिव्होल्युशनला क्लिक करा. इथं क्लिक केल्याच्या नंतर ठीक आहे तुमची ही जी प्रोफाईल असते मी मुद्दामून ते हायलाइट केलेलं आहे, तिथं तुम्ही क्लिक केलंय. आता व्हेरिफिकेशन प्रोसेस ठीक आहे हे बघूयात आपण. रिव्होल्युशन प्रोसेस वेगळी ती पुढे या स्लाइड मध्ये पुढे येणार आहे. व्हेरिफिकेशन काय आहे, फोटोकॉपी व्हेरिफिकेशन काय आहे ते एकदा नीट समजावून घ्या. ठीक आहे, आता हे पहा तुम्ही ज्यावेळेस फोटोकॉपी येते तुमच्याकडे जेव्हा कधी येईल त्यानंतर तुमच्या लॉग इन मध्ये किंवा ह्या पेजवर व्ह्यू सब्जेक्ट, डाउनलोड फोटोकॉपी, डाउनलोड ऍप्लिकेशन फॉर्म, फोटोकॉपी व्हेरिफिकेशन आणि अप्लाय फॉर रिव्हील असं ते दिलेलं आहे. ठीक आहे, तर त्यातलं पहिलं आपण बघूयात फोटोकॉपी व्हेरिफिकेशन म्हणजे काय. इथं तुम्ही ज्यावेळेस क्लिक कराल फोटोकॉपी इथं दिलंय पहा मी फोटोकॉपी व्हेरिफिकेशन प्रोसेस. इथं ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस असं एक पेज ओपन होईल. ठीक आहे, तर त्याला तुम्हाला इथं फोटोकॉपी व्हेरिफिकेशन फॉर्म ऑर्डिनन्स हे हायलाइट होत असतं बघा. हा जो दिलाय ना ऑर्डिनन्स 184A वगैरे जे काही दिलेलं आहे ना ते हायलाइट होत असतं. ते ज्यावेळेस दिसेल तुम्हाला त्यावेळेस तिथं तुम्ही ते क्लिक करायचं. ठीक आहे, ते क्लिक केल्याच्या नंतर एक चेकबॉक्स येतो पहा इथं, आय हॅव रीड ऑल प्रोव्हिजन्स इन द रिलेव्हंट रिगार्डिंग फोटोकॉपी अँड रिव्होल्युशन. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फोटोकॉपीला अप्लाय केलं त्यावेळेस जी PDF आधी डाउनलोड झाली होती ती तुम्ही केअरफुली रीड करा. मी परत एकदा रिपीट करतो, ते तुम्ही केअरफुली रीड करायचं आहे. त्यात सगळ्या स्टेप्स दिलेल्या आहेत कसं करायचं आहे, अप्लाय कसं कराल काय. ठीक आहे, तर इथं तुम्ही चेकबॉक्सला टिक करा. ही फोटोकॉपी व्हेरिफिकेशन फॉर्म आहे रिव्होल्युशनचा नंतर. ठीक आहे, फोटोकॉपी व्हेरिफिकेशन फॉर्म आहे, हा रिव्होल्युशन नाही. ठीक, इथं तुम्ही क्लिक केलं त्यानंतर असं एक पेज ओपन होईल बघा. ठीक आहे, इथं तुमचं नाव वगैरे सगळं असेल. 2 ऑप्शन्स दिलेले आहेत. ठीक आहे, व्हेरिफिकेशन साठी 2 ऑप्शन ते थोडेसे झूम करतो मी. त्याआधी हे जे PDF तुम्हाला डाउनलोड होणार आहे याच प्रोसेसमध्ये ज्यावेळेस तुम्ही इथं याल ना हे इथं जेव्हा क्लिक कराल त्याच वेळेस PDF डाउनलोड होईल. ती PDF केअरफुली रीड करा. प्रत्येक विद्यार्थ्याची केसेस वेगळ्या असू शकतात. ओके, आता ही PDF सगळी तुम्ही रीड करायची आहे. त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की पुनर्मूल्यांकन प्रक्रियेबाबत ज्या काही सुधारणा झालेल्या आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये त्या PDF मध्ये दिलेल्या आहेत. तुम्हाला जर नाही समजलं तर तुमच्या कन्सर्न सब्जेक्ट टीचरला तुम्हाला विचारायचं आहे. ठीक आहे, आता इथं आल्यानंतर तुम्ही तुमचा सब्जेक्ट सिलेक्ट करा. कुठला सब्जेक्ट आहे जो कुठला असेल तुम्ही सिलेक्ट केलेला फोटोकॉपीसाठी इथं तुम्ही तो सिलेक्ट करा. त्यानंतर हे जे 2 ऑप्शन येतील ते आपण काय करू थोडेसे झूम करू. ठीक आहे, व्हेरिफिकेशन प्रोसेसमध्ये 2 ऑप्शन्स. मागच्या वर्षी याच व्हेरिफिकेशन प्रोसेसला 4 ऑप्शन्स त्यांनी दिले होते. चेंजेस होत आहेत. कदाचित पुढच्या वर्षी अजून काही चेंजेस झालेले असतील. 2च्या ऐवजी 3 करतील, 4 करतील किंवा 2च्या ऐवजी 1 करतील, आपल्याला आज आयडिया नाही. ठीक आहे, आज या वेळेसच्या प्रोसेससाठी तुम्हाला हे 2 ऑप्शन दिलेले आहेत. आता हे ऑप्शन्स कुणी करायचे किंवा व्हेरिफिकेशन कुणी करायचं. पहिला पॉइंट बघा, वेदर एनी आन्सर ऑर पार्ट ऑफ आन्सर इन द आन्सर बुक हॅज नॉट बीन असेस्ड बाय द एक्झामिनर. याचा मिनिंग असा आहे की जर तुमच्या आन्सर शीट मध्ये म्हणजे जी काही फोटोकॉपी तुम्ही मागवली तुम्ही ते बघितलीये सब्जेक्ट टीचरला दाखवलीये त्यामध्ये जर असं आढळून आलं तुम्हाला की कुठला एखादा पार्ट किंवा आन्सर बुक हॅज नॉट बीन असिस्ट बाय एक्झाम म्हणजे तो चेकच केला नाहीये एखादा क्वेश्चन. असं होतं कधी कधी ज्यावेळेस पेपर चेकिंग सुरू असते त्यावेळेस कदाचित एखाद्या एक्झामिनर कडून तो पेपर एखादा क्वेश्चन
किंवा एक क्वेश्चन 1A 1B 1C किंवा क्वेश्चन 4A 4B 4C एखादा बीट चेक करायचा राहून जातो. क्वचित होतं असं, फार क्वचित होतं. जर तसं राहिलेलं असेल किंवा चेक केलेलं आहे पण मार्क दिलेले नाही, ठीक आहे, तर क्वेश्चन ज्यावेळेस चेक करायचा राहिलाय त्या केसमध्ये तुम्ही येस किंवा नो जर राहिलेला असेल तर मग तुम्हाला येस करायचं आणि पुढे डिटेल लिहायचं की किती नंबरचा क्वेश्चन चेक करायचा राहिलेला आहे किंवा क्वेश्चन 4 मधला बी हे चेक करायचं राहिले, तुम्हाला इथं डिटेल्स मध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. जर असं आहे की सगळे क्वेश्चन चेक केलेले आहेत, मार्क्स पण दिलेले आहेत, मग हा ऑप्शन टिक कुणीही करायचं नाही. ठीक आहे. जर सगळेच क्वेश्चन चेक केलेत आणि मार्क पण दिलेले आहेत तर पहिला ऑप्शन टिक करण्यात काही पॉईंट नाही. आता दुसरा ऑप्शन काय बघा, पॉईंट नंबर 2. आता डिस्क्रिपन्सी आहे ना, नेचर ऑफ डिस्क्रिपन्सी, असं कमतरता असू शकतात. वेदर देर इज एनी अदर डिस्क्रिपन्सी with regard to totaling of mark awarded to the examinee in the answer book. टोटल जी होती मार्क्सची, कदाचित असं होतं की 50 मार्कची ऍडिशन होत असते पण ते 44च देतात, कमी देतात. कधी कधी 28 ऍडिशन व्हायला पाहिजे असेलच ती, पण देताना 24 झाले, म्हणजे कमी किंवा जास्त झाले. असं जर असला टोटल काउंटिंग, तुम्हाला असं वाटतं ना की अरे माझे 40 मार्क्स असायला पाहिजे होते पण 36च काउंट केले गेले, म्हणजे काउंटिंग चुकलीये, असं जर ते फोटोकॉपीवरून निदर्शनास आलं तर मग तुम्ही इथं येस ऑप्शन टिक करायचं आहे. किंवा मग नसलच काही तर मग नोच येईल. ठीक आहे. या दोन्ही पैकी काहीही नसेल, म्हणजे सगळा पेपर चेक केला गेला आहे आणि काउंटिंग पण बरोबर आहे, तर हे व्हेरिफिकेशन किंवा हे दोन्ही पॉइंट येणार नाहीत, मग तुम्हाला व्हेरीफाय करता येणार नाही. जर असं असेल की समजा आता फॉर एक्झाम्पल तुम्ही हे तुमच्या सब्जेक्ट टीचरला विचारा काय नेमका प्रॉब्लेम आहे. तुमच्या आन्सर बुक मध्ये समजा टोटल चुकलेली आहे, ठीक आहे, तर मग तुम्ही काय करायचं की हे रिगार्ड टोटलिंग ऑफ मार्क्स, इथं तुमचं काय की डिस्क्रिपन्सी आहे किंवा काहीतरी कमतरता आहे, मग येसला टिक करा. हा आहे काहीतरी चुकीचं काउंट केल्या गेले, येसला टिक करा. मग इथं हे ओपन होईल डिटेल्स देअर ऑफ. मग इथं तुम्ही लिहायचंय की काउंटिंग किती होती किंवा काय, तर पीडीएफ मध्ये सगळं दिलेलं आहे पहा, काय काय मेन्शन करायचंय. ठीक आहे. तर इथं तुम्हाला तो रिमार्क लिहायचा आहे आणि नंतर सबमिट करायचंय. ठीक आहे. आता हे व्हेरिफिकेशन चालू आहे. हे दोन ऑप्शन असतील तरच व्हेरिफिकेशन करता येतं. तुम्ही आता समजा एक ऑप्शन टिक केला आहे, खरंच चुकलेली आहे बेरीज, ऍडिशन चुकलेली आहे, टोटल चुकलेली आहे, मग तुम्ही ते मेन्शन केलं तसं डिटेल आणि इथं सबमिट म्हटलात, तर त्यानंतरची प्रोसेस बघा काय आता व्हेरिफिकेशनची. तर तुम्हाला एक ती पीडीएफ तर जनरेट होईलच. ऍप्लिकेशन जसं आपण मगाशी बघितलं तसं फोटोकॉपीला आलं तसं व्हेरिफिकेशनला सुद्धा येईल. ठीक आहे. त्यानंतर ते डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढा, प्रिंट आउट व्हेरिफिकेशन ऍप्लिकेशनची एक प्रिंट आउट येईल. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे फोटोकॉपीची एक प्रिंट आउट असेल. ह्या दोन्हीही प्रिंट आउट तुम्हाला एक्झाम सेक्शन मध्ये तुमच्या कॉलेजच्या किंवा ऑफिसमध्ये जे कोणी एक्झामचं काम बघतायत, ठीक आहे, त्यांच्याकडे ह्या दोन गोष्टी द्यायच्या. अजून एखादं जर त्यांनी ऍप्लिकेशन मागितलं तर ते पण देऊन टाका. ठीक आहे. पण या दोन गोष्टी आवश्यकच आहेत, फोटोकॉपी आणि व्हेरिफिकेशनचं ऍप्लिकेशन फॉर्म की जे आता डाउनलोड झालेलं आहे. ठीक आहे. अशा दोन्ही गोष्टी एक्झाम सेक्शन मध्ये किंवा तुमच्या ऑफिसमध्ये हे तुम्हाला सबमिट करायचं आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट, तुम्ही तर सबमिट केलंय, तुमचं म्हणणं आहे की टोटल चुकलेली आहे, तुम्ही मेन्शन पण केलंय की असा असा प्रॉब्लेम आहे, पण ते अप्रूव्ह करायचं का नाही ते एक्झाम सेक्शनच्या हातात आहे, तुमच्याच कॉलेजच्या. ठीक आहे. जर तुम्ही उगाच बेरीज चुकलेली नाही तरी सुद्धा तुम्ही व्हेरीफाय करायला टाकताय तर ते तुमच्या एक्झाम सेक्शन मध्ये किंवा ऑफिसमध्ये अप्रूव्ह करणार नाही. ठीक आहे. जर तुम्ही दिलेली डिस्क्रिपन्सी बरोबर आहे की टोटल चुकली तुमच्या फोटोकॉपीमध्ये, तुमच्या पेपरमध्ये, आणि तुम्ही तसं मेन्शन केलंय किंवा एखादा क्वेश्चन चेक केला गेला नाहीये, तुम्ही तसं मेन्शन केलं क्वेश्चन 3A चेक नाहीये, ठीक आहे, तर मग ते क्रॉस व्हेरीफाय करतील तुमच्याच कॉलेजमध्ये. आणि जर तसं असेल तुमच्या फोटोकॉपीवरून आणि ऍप्लिकेशन फॉर्मवरून जर तसं असेल तर मग तो फॉर्म अप्रूव्ह केला जाईल. ठीक आहे. आणि जर तुम्हाला फॉर्म वरती पाठवायचा असेल युनिव्हर्सिटीला तर हे आपण SPPUच्या बाबतीत बोलतोय, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. ठीक आहे. जर तुम्हाला वरती युनिव्हर्सिटीकडे फॉर्म पाठवायचा असेल तर तुमच्या कॉलेजमधून तो अप्रूव्ह होणं आवश्यक आहे. ही अप्रूव्हची प्रोसेस तुमच्या ऑफिस स्टाफ किंवा एक्झाम सेक्शनचे जे काही लोक आहेत ते सगळे ही प्रोसेस करतील. इथं तुमचा रोल जास्त येत नाही. ठीक आहे.
मग त्याच्यावर कॉलेजचा स्टॅम्प घ्यायचा, साईन घ्यायची, वरती पाठवायचंय, अपलोड करायचं, ते सगळं ऑफिस मधून होऊन जाईल. ठीक आहे. तर अप्रूव्ह झाल्याशिवाय तुमचं युनिव्हर्सिटीकडे जाणार नाही, त्यामुळे चुकीची माहिती काही देऊ नका. ठीक आहे. जर अप्रूव्ह झालं तर मग ते कुठे जाईल, युनिव्हर्सिटीकडे जाईल. आणि या बाबतीत तुम्हाला कुठेही जर असं वाटत असेल की अप्रूव्ह होतंय नाही होत, तुम्ही कॉन्टॅक्ट युअर ऑफिस और एक्झाम कोऑर्डिनेटर इफ एनी क्युरी. तुम्हाला कुठल्याही टाईपचा डाऊट असेल, कुठलाही क्युरी तुमच्या मनामध्ये असेल त्या केसमध्ये, किंवा अप्रूव्ह झालंय का नाही हे कन्फर्म करायचं असेल, तर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये किंवा एक्झाम सेक्शनला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे. ठीक आहे. मी परत एकदा रिपीट करतो, जर तुमचं व्हेरिफिकेशनचं ऍप्लिकेशन अप्रूव्ह झालं तरच ते युनिव्हर्सिटीकडे पाठवल्या जाईल. तर ही झाली व्हेरिफिकेशनची प्रोसेस. आपण आतापर्यंत व्हेरीफाय कसं करायचं ते बघितलं, फोटोकॉपी व्हेरिफिकेशन. आता आपण बघणार आहोत फोटोकॉपी रिव्हॅल्युएशन प्रोसेस. रिव्हॅल्युएशन म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. आता आपण जेव्हा व्हेरिफिकेशन बघितलं तेव्हा दोनच गोष्टी दिल्या त्यांनी. काय, पहिली गोष्ट काय, तर त्या दोनच्या ऐवजी जर जास्त वाढल्या तर मी परत एक व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येईलच. ठीक आहे. चेंजेस जे काही होतील त्याचा व्हिडिओ नक्की या युट्यूब चॅनलवर येईल, आणि तुम्ही सुद्धा युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटशी कनेक्टेड राहा. ठीक आहे. तर आता त्यामध्ये काही दोनच ऑप्शन होते, एक तर बेरीज चुकली का तुमची, ऍडिशन चुकली का, टोटल चुकली का, हा, आणि दुसरं काय की कुठला क्वेश्चन चेक करायचा राहिलाय का. असं शक्यतो फार कमी होतं. त्या दोन्ही गोष्टी नाहीत, मग तुम्ही काय करायचं, ऍडिशनही चुकलेलं नाहीये किंवा क्वेश्चन पण सगळे चेक केलेले आहेत, मग त्या केसमध्ये तुम्ही फोटोकॉपी रिव्हॅल्युएशनला टाकू शकता. म्हणजे पूर्ण तुमचा पेपर चेक होईल, परत एकदा चेक होईल. जिथं कमी मार्क असतील तिथे जास्त कदाचित देण्यात येऊ शकतात किंवा नाही, डिपेंडिंग ऑन द क्वेश्चन किंवा आन्सर. तुम्ही आन्सर कशा पद्धतीने लिहिलेला आहे त्यावर ते डिपेंड असेल. ओके. आता ही प्रोसेस बघा काय. तुम्ही लॉग इन केलंय, इथपर्यंत आपण बघितलं होतं की फोटोकॉपी व्हेरिफिकेशनचा आपण पाहिला. दोनच ऑप्शन आहे तिथं, ज्यांचे ते दोन्ही ऑप्शन मध्ये बसत नाही ते त्यांनी काय करायचं तर अप्लाय फॉर रिव्हेल म्हणजे अप्लाय फॉर रिव्हॅल्युएशन असं करायचं. ठीक आहे. आता इथं अप्लाय फॉर रिव्हेल केल्याच्या नंतर तुम्हाला रिव्हॅल्युएशन ऍप्लिकेशन येईल की ते पेंडिंग दाखवलं. परत एकदा आपण मग अशी केली त्याचप्रमाणे प्रोसेस असेल. ठीक आहे. तिथं मेक पेमेंट म्हणा. ठीक आहे. त्यानुसार तुम्ही जी आधी प्रोसेस केली ना, जशी व्हेरिफिकेशनची केली तशीच प्रोसेस रिव्हॅल्युएशनची सुद्धा असेल. ती प्रोसेस करा आणि नंतर इथं जे आहे पेमेंटसाठी मेक पेमेंट असं म्हणा. ते केल्याच्या नंतर तुम्हाला सब्जेक्ट दिसेल, तो सब्जेक्ट आहे का. ठीक आहे. सगळी प्रोसेस ती करायची बरं का, परत जशी व्हेरिफिकेशनला केली तशीच अगदी रिव्हॅल्युएशनला पण करायची आहे. आणि मग ते पेमेंट पर्यंत आपण आलोच होतो. जे काही मार्क्स तुम्हाला पडलेले असतील त्या सब्जेक्टमध्ये ते शो होईल. त्यानंतर परत एकदा बँक ऑफ महाराष्ट्र असं दिलेलं आहे, तिथं तुम्ही टिक करायचंय. इथं टिक केल्याच्या नंतर ट्रान्झॅक्शन आयडी जे काही आहे ते तुमचं इथं डिस्प्ले होईल. प्रोसीड फॉर पेमेंट इथं टिक केल्याच्या नंतरच येईल प्रोसीड फॉर पेमेंट. ठीक आहे. परत एकदा फोन पे, गुगल पे, कुठूनही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड तुम्ही करू शकता. फोन पेला जर क्लिक केलं किंवा इथे युपीआय ला जर क्लिक केलं तर मग तुम्हाला क्यूआर कोड हा दिसेल आणि पेमेंट तुमचं क्यूआर केल्याच्या नंतर पेमेंट रिसिव्ह सक्सेसफुली असं येईल. आता इथं बघा रिव्हॉल्युशन, अप्लाय फॉर रिव्हॉल्युशन जे केलं होतं ना, इथे येईल रिव्हॉल्युशन ऍप्लिकेशन. पहिले काय होतं व्हेरिफिकेशन ऍप्लिकेशन. आता तुम्हाला रिव्हॉल्युशन मध्ये काय करायचंय की पूर्ण पेपर परत एकदा स्टार्ट टू एंड सगळा चेक व्हायला पाहिजे. असं जर तुम्हाला करायचं असेल तर मग अप्लाय फॉर रिव्हॉल्युशनला क्लिक करा. ठीक आहे. त्याचं पेमेंट तुम्हाला करावं लागेल. ते पेमेंट जे आहे आपण परत एकदा बघूया. ते पेमेंट त्याची जी अमाऊंट दिली 280 रुपये त्याची अमाऊंट आहे. ठीक आहे. ते क्यूआर करून तुम्ही हे करू शकता. आता अप्लाय फॉर इथे येईल रिव्हॉल्युशनचं स्टेटस. तुम्ही मग पेमेंट केल्याच्या नंतर येईल की पेमेंट सक्सेस. ओके. ती प्रोसेस करायची बरं का तुम्हाला. तिथे येईल की सक्सेस. मग तुम्हाला डाउनलोड ऍप्लिकेशन फॉर्म. रिव्हॉल्युशनचा ऍप्लिकेशन फॉर्म वेगळा, व्हेरिफिकेशनचा ऍप्लिकेशन फॉर्म वेगळा, फोटोकॉपीचा ऍप्लिकेशन फॉर्म वेगळा. ठीक आहे. फोटोकॉपी आल्याच्या नंतरच तुम्हाला ह्या प्रोसेस करता येतात. ठीक आहे. फोटोकॉपी आल्याच्या नंतरच रिव्हॉल्युशन किंवा व्हेरिफिकेशनच्या प्रोसेस करता येतात. ओके. मग तुम्ही हे डाउनलोड करून ठेवा ऍप्लिकेशन फॉर्म. तो अशा टाईपचा ऍप्लिकेशन फॉर्म असेल, त्यामध्ये तुम्हाला किती फी लागली ते सुद्धा कळेल.
आणि कुठल्या सब्जेक्टला तुम्ही अप्लाय केलेलं आहे ते सुद्धा कळेल, तुमचं नाव वगैरे सगळं तिथे येईल. ठीक आहे. तर रिव्होल्युशन आणि व्हेरिफिकेशन यातला फरक तुम्हाला कळाला असेल. रिव्होल्युशन म्हणजे तुम्हाला कम्प्लीट स्टार्ट टू एंड सगळाच पेपर ऍज इट इज चेक होईल. ठीक आहे. आणि व्हेरिफिकेशन मध्ये फक्त 2 ऑप्शन दिले, तेवढेच तुम्हाला त्यापैकी एखादा टिक करायचं. ठीक आहे. परत एकदा सांगतो, कुठलीही क्वेरी असेल तुमच्या सब्जेक्ट टीचरला भेटा आणि ती क्वेरी सॉल्व्ह करून घ्या. आता या बाबतीत जे काही अपडेट येईल, ठीक आहे, फोटोकॉपीच्या बाबतीत किंवा यानंतर, मी याच युट्यूब चॅनलवर व्हिडिओ घेऊन येईल आपल्यासमोर. इन्फॉर्मेशन तुमच्या समोर जी विद्यापीठाच्या वेबसाईटवर आहे ती सांगेल. त्याआधी तुम्हाला ती जी पीडीएफ डाउनलोड होणार आहे प्रोसेस करताना ती सगळी रीड करा व्यवस्थित, त्यानंतरच प्रोसेस करा. कुठलाही डाऊट असेल तुमच्या एक्झाम सेक्शनशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि अक्षयज व्ह्यू पॉइंट बरोबर कनेक्टेड राहा. असेच नवनवीन व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.